श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. लक्ष्मीपूजनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धनत्रयोदशीची पूजा आपण सर्वांनी विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह केली. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी खूप छान अशा कमेंट्स देखील केल्या. याच पद्धतीनं आपल्याला लक्ष्मीपूजन देखील करायचं आहे. लक्ष्मीपूजनाचा शास्त्रोक्त मंत्रासह व्हिडिओ मी याआधीच अपलोड केला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच पद्धतीनं आपण पूजन करा. आपल्या लक्षात आलं असेल की खूप सोपी पूजा आहे. सर्व मंत्र मी लिहून दिले आहेत. धनत्रयोदशी पूजेसारखीच लक्ष्मीपूजनाची पूजा आपण सर्वांनी शास्त्रोक्त मंत्रासह करा. आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य कोणतं, या पूजेचा मुहूर्त कोणता. पूजेविषयी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे काही शंका विचारल्या होत्या. त्या शंकांचं समाधान मी करणार आहे. तसंच लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला जागरण सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची विविध स्तोत्र मंत्र या दिवशी पठण करायचे आहेत. ही स्तोत्र मंत्र कोणती, ही सेवा कधी करावी, कशी करावी, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः नक्की लिहा. प्रथम आपण बघूया लक्ष्मीपूजन कधी करावं. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता. 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी प्रदोषकाली आपल्याला लक्ष्मीपूजा करायची आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटद्वारे प्रश्न विचारला की 20 ऑक्टोबर का 21 ऑक्टोबर. तर मी आपल्याला सांगेल 21 ऑक्टोबर रोजी अमावस्या जरी संपत असेल त्याच दिवशी संध्याकाळी प्रदोषकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. अमावस्या जरी संपत असेल तरी अमावस्या आणि प्रतिपदा एकत्र आली आहे. प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं असं धर्मग्रंथामध्ये वचन आहे. याला शास्त्राचा आधार आहे. त्यामुळं कुठलेही शंका संभ्रम मनात न ठेवता 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. त्याचे मुहूर्त आपल्याला सांगतो. पहिला मुहूर्त संध्याकाळी 6:07 रात्री 8:45 वाजेपर्यंत. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या वेळेत लक्ष्मीपूजा करण्याचा प्रयत्न करा. आणि जर समजा आपल्याला उशीर झालाच तर आपण रात्री 10:20 लक्ष्मीपूजन करावं. जागरण सेवा आपल्याला लक्ष्मी मातेची जी स्तोत्र मंत्र पठण करायची आहेत ती आपण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर करावी. आता आपण बघूया लक्ष्मीपूजनासाठी लागणारं साहित्य कोणतं. पूजेसाठी आपल्याला लागेल तांब्या, तामण, पळी, निरांजन, घंटा, शंख असेल पूजेत अवश्य ठेवा. माता लक्ष्मीची, सरस्वती मातेची, गणपती बाप्पाची मूर्ती. आपल्याकडे जर लक्ष्मी मातेच्या मुद्रा असतील किंवा छोट्या मूर्त्या असतील, नाणी असतील, पूजेत अवश्य ठेवावीत. नैवेद्यासाठी पंचामृत, साखर, गूळ खोबरे, फुलांचे हार, फुले, नारळ. त्यानंतर पूजेसाठी सुपाऱ्या लागतील, ताजी फळं, बत्तासे, विड्याची पानं, अष्टगंध. लक्ष्मी मातेसाठी सौभाग्य अलंकार म्हणजेच हिरव्या बांगड्या, मंगळसूत्र, कंचुकी, खण. पूजेसाठी एक नवीन जमा खर्चाची वही, लेखणी म्हणजेच पेन. सप्तधान्य अवश्य पूजेत घ्यावे. सप्तधान्यासाठी धने, तीळ, गहू, तांदूळ, उडीद, मूग, हरभरा, तूर डाळ इत्यादी चालेल. आपण धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये जे सप्तधान्य ठेवलं असेल ते आपण या पूजेसाठी ठेवू शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण पूजेमध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची जी सुपारी ठेवली होती त्या सर्व सुपारी आपल्याला पूजेमध्ये मांडायच्या आहेत. त्यानंतर पूजेसाठी नवीन केरसुणी किंवा झाडू देखील चालेल. इत्यादी सर्व साहित्य आपण पूजेसाठी जवळ घेऊन बसायचं म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. ज्यांनी कोजागिरीची पूजा केली नसेल किंवा ज्यांना जमलं नसेल किंवा ज्यांना उशिरा माहीत झाला असेल त्यांनी काय करावं, त्यांनी 3 सुपारी घ्याव्यात आणि या 3 सुपारी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचं प्रतीक म्हणून पूजेमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनं मांडाव्यात. त्यांचं पूजन करावं. लक्ष्मीपूजा झाल्यानंतर या 3ही सुपारी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. बऱ्याच जणांनी विचारलं की धनत्रयोदशीचा जो कलश असतो तोच आपण लक्ष्मीपूजनासाठी मांडू शकतो का. तर तसं करू नका. धनत्रयोदशीची उत्तरपूजा करताना कलशाचं विसर्जन करायचं, पाणी घरामध्ये शिंपडून द्या आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेला नवीन कलश मांडावा. नारळ आपण पुन्हा तोच वापरू शकता. लक्ष्मीपूजन कसं करावं संपूर्ण माहितीचा शास्त्रोक्त मंत्रासह व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. आपण तो नक्की बघा. लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या पद्धतीनं आपण पूजा करा. व्हिडिओ लावून द्या. मंत्र आपल्याला पठण करता आले माझ्यासोबत पठण करा. नाही जमले फक्त मंत्र ऐकावेत आणि सूचनेप्रमाणे कृती करावी. थोडक्यात मी आपल्याला पूजेतील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की आपल्याला पूजन कसं करायचं आहे. पूजेची मांडणी 1 तासभर आधीच करून घ्या म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. चौरंग घ्यावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, अगरबत्ती लावावी, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, आपल्या कपाळाला कुंकू, महिलांनी हळद कुंकू लावावं, आचमन करायचं, सर्व देवतांना नमस्कार करायचा, पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग संकल्प करायचा, त्यानंतर तुलसी मातेची पूजा करायची. आता हा पूजेतील महत्त्वाचा भाग
आपली जी जुनी केरसुनी असते, जी वर्षभर आपण वापरतो, लक्ष्मीपूजनाच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जुन्या केरसुनीनं आपल्या घराच्या मागील भिंतीपासून उंबऱ्यापर्यंत सरळ रेषेत झाडत यायचं. त्या ठिकाणी येऊन जुन्या केरसुनीचा एक फड तोडायचा, तो बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निस्सारण, म्हणजेच अलक्ष्मी घराच्या बाहेर जावो. आपल्या घरातील आळस, त्यानंतर दारिद्र्य, रोग अलक्ष्मीच्या स्वरूपात घरातून बाहेर जाईल. नवीन केरसुनी जी आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये घरात आणून तिचं पूजन करायचं आहे, ती घरात कशी आणायची? आपण जुन्या केरसुनीने झाडायच्या अगोदर आपल्या घराच्या भिंतीजवळ बाहेरच्या बाजूला ही केरसुनी उभी करून ठेवायची. झाडायची जी बाजू असते ती खाली ठेवावी आणि तिचं हँडलवर ठेवावं आणि या केरसुनीची बाहेर हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणायचं आणि ही केरसुनी मग घरात घेऊन यायची आणि पूजेच्या ठिकाणी ही केरसुनी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवून द्यायची. हा पूजेतील महत्त्वाचा भाग आहे. आपण जुनी जी केरसुनी आहे ती जर जास्त खराब झाली नसेल तर आपण ती पुन्हा वापरू शकता. खराब झाली असेल तर मात्र लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण ही केरसुनी जी असते ती निर्जन जागी नेऊन ठेवून द्यायची. मग लक्ष्मीपूजनामध्ये गणपती पूजन, त्यानंतर कलश स्थापना, शंख असेल शंखाची पूजा करा, नसेल हरकत नाही. त्यानंतर घंटेचं पूजन करावं. कुलदेवतेच्या म्हणजेच आपली जी कुलदेवी असेल त्या टाकावरती अभिषेक करावा. टाक नसेल फोटोवरती अभिषेक करा. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, नाणी असतील त्याच्यावरती अभिषेक करायचा. यापैकी काहीच नसेल माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून सुपारीवरती अभिषेक करा. त्यानंतर सरस्वती पूजन, सरस्वती मातेची मूर्ती असेल तिची पूजा करावी किंवा जमा खर्चाची जी वही मी सांगितली, एक नवीन वही या दिवशी पूजेत अवश्य मांडा. या वहीचं पूजन करायचं. त्यासोबत पेन ठेवावा, पेनाचं पूजन करायचं. माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती श्रीसूक्तांना अभिषेक करा. सोबत संपूर्ण पूजेवरती फुलानं पाणी शिंपडायचं आणि श्रीसूक्तांनी अभिषेक करायचा. एक वेळा जरी श्रीसूक्त आपण म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला जर शक्य झालं 16 वेळा श्रीसूक्त म्हणावं, अत्यंत भाग्यकारक असतं. आपल्या चॅनलवरती 16 वेळा श्रीसूक्त मी म्हटलं आहे, तो देखील व्हिडिओ आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आपण व्हिडिओ लावून द्या आणि अशा पद्धतीनं अभिषेक आपण करू शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमधील ज्या 3 सुपारी आहेत, माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर भगवान, या 3ही सुपाऱ्या जोड पानावरती पूजेच्या ठिकाणी मांडून त्यांचं देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजन करायचं आणि लक्ष्मीपूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ह्या सर्व ज्या सुपारी असतील ह्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या. ज्यांनी या सुपारी कोजागिरीच्या पूजेत नसतील मांडल्या, ज्यांना मांडता आल्या नाहीत किंवा ज्यांनी पूजाच केली नाही, उशिरा माहिती मिळाली, अशांनी काय करायचं, आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये 3 नवीन सुपारी घ्या, त्यांना 3 देवतांचं प्रतीक म्हणून घ्या आणि त्यांचं पूजन करावं आणि पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण या 3ही सुपारी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या. हा एक लक्ष्मीकारक तोडगा आहे. वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. आपण करून बघा, आपले अनुभव मला सांगा. त्यानंतर कुबेर यंत्र, श्रीयंत्र आपल्या घरात असेल त्यांचं पूजन करायचं. सप्तधान्याची या दिवशी अवश्य पूजा करावी. जे फोटो आपण पूजेत मांडले असतील भगवान विष्णूंचा, त्यानंतर माता लक्ष्मीचा, स्वामींचा, फोटोंना देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. सोने, चांदी, नोटा, मौल्यवान वस्तू असतील, लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतील, कमळगट्ट्याचे मणी असतील किंवा माळ असेल, या सर्वांचं पूजन करावं. आता नैवेद्यामध्ये महत्त्वाचं असतं या दिवशी बत्तासे माता लक्ष्मीला आवडतात, त्यासोबत पंचामृताचा नैवेद्य आणि गोड पदार्थ जे आपण कराल, पुरणपोळी चालेल, त्याचा नैवेद्य करावा. संपूर्ण पूजेला धूपदीपानं ओवाळायचं, त्यानंतर नैवेद्य दाखवावा. दुकानात जरी आपण लक्ष्मीपूजा करणार असाल अशाच पद्धतीनं पूजन करायचं. फक्त तराजू असेल तर तराजूची पूजा करा किंवा आपल्या दुकानातील जे साहित्य असतं महत्त्वाचं साहित्य त्याचं पूजन करायचं. नैवेद्यासाठी आपण ताजी फळे देखील ठेवावी आणि आरती करावी. बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला की आरती करावी की नाही करावी. षोडशोपचार जे पूजन असतं त्यामध्ये आरती हा देखील एक संस्कार आहे. कुठलीही शंका भीती मनात न ठेवता दरवर्षी करतात त्या पद्धतीनं नैवेद्य झाल्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करा. कर्पूर आरती करावी. त्यानंतर प्रसादाचं वाटप करा. आता अशा पद्धतीनं पूजन केल्यानंतर जागरण सेवा, पूजा केल्यानंतर माता लक्ष्मीची विविध स्तोत्र मंत्र या दिवशी पठण करावीत. माता लक्ष्मी आपल्या घरात या दिवशी प्रवेश करते. तिचं स्वागत म्हणून जास्तीत जास्त सेवा आपल्याकडून झाली पाहिजे. त्यासाठी आपण महत्त्वाचे स्तोत्रमंत्र कुठले पठण करावेत. सेवा आपण कितीही केली कमीच आहे. यातील आपल्याला जेवढी जमल तेवढी सेवा करा. आपल्याला सेवा सोपी जावी म्हणून हे सर्व स्तोत्र मंत्र मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. पुन्हा मी एकत्रित व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आपण तो व्हिडिओ लावून द्या आणि माझ्यासोबत आपण पठण श्रवण करा. घरातील सर्व सदस्यांनी मिळून सामुदायिकपणे ही सेवा केली तरी चालेल. म्हणजे हे जे 8-10 मंत्र मी सांगणार आहे किंवा स्तोत्र आहेत
तर आपण सेवा वाटून घ्यावी. एकाने 2 स्तोत्र म्हणावे, दुसऱ्याने 2 मंत्राचं पठण करावं, अशा पद्धतीनं करू शकता. किंवा आपल्याला वाटलं की ही सर्व सेवा मला एकट्याला करायची आहे, आपण करू शकता. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र 108 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा, भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा, त्यानंतर श्री मंत्र ओम श्रीम नमः हा मंत्र 108 वेळा, कुबेर भगवान यांचा मंत्र 108 वेळा पठण करावा, कमलात्मक मंत्र माता लक्ष्मीचा आवडता 108 वेळा पठण करावा, षोडशी मंत्र 1 माळ, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा पठण करा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र 1 वेळा पठण करावं, ललिता सहस्रनाम स्तोत्र 1 वेळा पठण करा, गीतेचा 15वा अध्याय आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. यातील जेवढी सेवा आपल्याला जमेल यथाशक्ती मनोभावे पठण करावी. आणि जागरण म्हणजे पूर्ण रात्रभर जागायचं असं काही नाही. आपल्याला जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळात आपण ही सेवा मनोभावे करा. दुसऱ्या दिवशी सकाळी अत्यंत साधी उत्तर पूजा, संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा, पूजेत काही राहिले असेल मला क्षमा कर असं म्हणून पूजा आपण विसर्जित करा. कलशातील पाणी आपल्या घरात, घराच्या बाहेर आजूबाजूला शिंपडून द्यावं, घरातील व्यक्तींवरती शिंपडावं, कलशाचा नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा. पूजेतील जे साहित्य असतं, कोजागिरीच्या ज्या 3 सुपारी आहेत, भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची सुपारी, 3ही सुपारी आपण तिजोरीत ठेवून द्यायच्या. बाकीचे जे साहित्य असतं, फुलं असतील, हार असेल, ते निर्माल्य म्हणून विसर्जित करावं. अशा पद्धतीनं यावर्षी विधिवत आपण शास्त्रोक्त मंत्रासह लक्ष्मीपूजा करा. मी पुन्हा सांगेल, शास्त्रोक्त लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ चॅनलवर आहे, आपण तो बघावा, त्या पद्धतीनं पूजन करावं. आपले अनुभव मला सांगा, याच पद्धतीनं आपण पूजन करणार आहात का मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्रीम नमः.